रस्ते सगळ्यांसाठी खुले आहेत, त्यामुळे ओबीसी देखील रस्त्यावर उतरू शकतात असे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आणि तुला का उतरू नको म्हणलं? तुला आलं का दुसरं जिंदगीत? आरक्षण असून रस्त्यावर उतरायचं आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची. नसलं तर ठीक आहे, नसल्यावर तुम्ही मागणी करावं, तुमच्या लोकांसाठी मागावं, एखाद्या जमातीसाठी मागावं, त्यात काही अडचण नाही ना. पण एखाद्या समाजाला आरक्षणच देऊ नका हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. ते सुद्धा गुन्हे आता सरकारने यांच्यावर दाखल करणं गरजेचं आहे. ह्या छगन भुजबळवर गोरगरीब ओबीसींना विनाकारण भडकितो आणि जातीय तणाव मराठा ओबीसी लावतो. तो समाजाच्या दबावाखाली येऊन हा जी आर काढलेला आहे. मंत्रिमंडळात दाखल न करता हरकती सूचना न मागवता हा निर्णय घेतल्याचा तू म्हणजे काय मंत्रिमंडळ आहे का? तुला नाही विचारलं मग लगेच मानापानाला हापापल्याला ते कसलं जन्मलं कसलं असलं नाही. ओबीसीत इतकी घाण जन्मली की सगळं ओबीसीचं वाटोळं करायला लागला, जातीजातीचा वाद लावला. तुला विचारलं तरच का तू एकटा मंत्रिमंडळ म्हणजे तू आहे का? बाकीच्यांना काय, बाकीच्यांनी कॅबिनेट मिनिस्ट्री चालवलं नाही का कधी? त्यांना कायद्याचं संविधानाचं काय माहिती नाही का? त्यांना राज्य मागासवर्ग आयोग काय, केंद्रीय मागासवर्ग आयोग काय, समित्या काय, हे बाकीच्या मंत्र्याला माहीत नाही का? तुझ्या एकट्याला शाणा लागून गेला. हे हापापलेलं आहे, मंत्रिपदासाठी हापापलेलं आहे. ओबीसींना ओळखलं ना पाठीमागं त्याला. हे कसा भांडणं लावतो त्याला. 6-7 महिने मंत्रिपद नव्हतं तर महाराष्ट्रात दिसतसुद्धा नव्हता. तो बाहेर जाऊन बर्फात झोपला होता कुठंतरी. ओबीसींना माहीत झालं हे फक्त वाद लावण्यासाठी, मोर्चे काढायसाठी खोटाने करतो. आणि ओबीसींनी शहाणं व्हावं आणखीन पण, की याच्या नादी लागून गोरगरीब ओबीसीचा वाटोळं करू नये. त्यांनी जर आमचा चॅलेंज केला तर आम्ही 1994चा जे आर चॅलेंज करणार आहेत आणि सगळे बाहेर पाडणार आहेत. मग